अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचे प्रकार थांबताना दिसत नाहीत। ऑपरेशन प्रहार अंतर्गत मूर्तिजापूर शहर आणि माना पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवायात लाखोचा मुद्देमाल जप्त करत गोवंश तस्करांवर मोठी कारवाई केली आहे। अकोला जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले असून पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केली आहे। मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर्यापूर नाक्यावर नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाहन थांबवण्यात आले। तपासणी करताच वाहनामधून 2 बैल आढळून आले। या प्रकरणी 19 वर्षीय दसदिक पटेल राहणार टाकडी पूर्णा दर्यापूर अमरावती याला ताब्यात घेत तब्बल 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत माना पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेले 5 बैल ताब्यात घेतले। मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे। दोन्ही ठिकाणाहून जप्त केलेले गोवंश पुढील संगोपनासाठी पुंडलिक महाराज गौरक्षण संस्थान मूर्तिजापूर येथे सुपूर्द करण्यात आले आहेत। महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल झाले असले तरी जिल्ह्यात वाढत चाललेल्या गोवंश तस्करीवर आळा घालण्यासाठी अधिक कठोर आणि प्रभावी कारवाईची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।